खरं तर सीईटी एक्झामसाठी आता लास्टचे 15 दिवस शिल्लक आहेत. मग आता जेवढी तुमची प्रिपरेशन झाली, मग उदाहरणार्थ त्याचा सिलेबस किती कव्हर झालाय, त्याच्यानंतर तुमचा मॉक टेस्टमध्ये स्कोर किती येतोय, रिव्हिजन किती वेळा होतंय, या स्टेजपासून ते ॲक्च्युअल आपल्या सीईटी एक्झामपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा त्यामध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट कशी करता येईल या 15 दिवसामध्ये हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, एक जनरल टॉक असणार आहे तुमच्यासोबत की तुमचे जे काही डाऊट्स येतात, मोस्टली आमचे जे मेंटरशिपमधली जी मुलं वगैरे आहेत ना, त्यांच्याकडून ज्या काही क्वेरीज येतात ना, त्याच क्वेरीज मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय, सगळ्या मुलांना वाटतं की या वर्षी सुद्धा पेपर टफ येणार आहे, कॉम्पिटिशन हाय आहे, की म्हणजे 8 लाख मुलं 10 लाख मुलं सीईटीसाठी अपियर होत आहेत, मग मला म्हणावं तितकं पर्सेंटेज मिळणार आहेत का, हा पहिला डाऊट आहे. एक सांगू का, लास्ट आता गेली ही माझी तुमची सीईटीची ना 5th बॅच आहे, म्हणजे गेले 5 वर्षांपासून ही सीईटीची कॅप प्रोसेस आणि सीईटीला एकदम जवळून बघतोय. लास्ट 2 वर्षांपासून पेपरची जी डिफिकल्टी लेवल आहे सीईटीची ती काहीशा प्रमाणात डिफिकल्ट लेवल झालेलं आहे, परंतु तरीसुद्धा मुलांना खूप म्हणजे कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटाईल मिळतंय. ठीक आहे, आता तुमचा विचार काय होतोय की 8 लाखाची कॉम्पिटिशन आहे, परंतु 8 लाख मुलं सीईटी एक्झाम देत आहेत, त्याच्यातली सिरियसली तयारी किती करतायत हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आत्ताच्या सिच्युएशनला यावेळी तुम्हाला चांगला स्कोर करणं खूप इझी आहे किंवा तुम्हाला जिंकणं खूप इझी आहे, कारण का बाकी मुलं आहेत ना, मोस्ट ऑफ द जो क्राऊड आहे तो डिस्ट्रॅक्टेड आहे. मग अशा वेळी जरा आपण थोडासा फोकस केला, म्हणजेच काय, बाकी सगळेजण डिस्ट्रॅक्टेड आहेत, मग अशा वेळी थोडासा जरी फोकस केला ना पुढचे 15 दिवस तर चांगला स्कोर येऊ शकतो. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा वेळ आहे ना, उगाचच तुमची जी कोचिंग असेल, क्रॅश कोर्स असेल, त्यानंतर कुठले लाईव्ह सेशन्स असतील, याच्याच मागे तुम्ही घालवताय. म्हणजेच आता कुठल्या युट्यूबरने व्हिडिओ अपलोड केला, की आता उदाहरणार्थ संदीप मिल्केने अपलोड केला की 99 पर्सेंटाईल इन 10 डेज, उद्या दुसरं कोणतरी अपलोड करेल की 99 पर्सेंटाईल इन 2 डेज वगैरे, तेच बघत बसताय की काहीतरी आपल्याला वेगळं भेटेल. वेगळं बाळांनो काही नाही आहे. सगळ्या व्हिडिओचं संक्षिप्त म्हणजे सगळ्या व्हिडिओमध्ये ह्या 4 गोष्टी कॉमन असतात. पहिली म्हणजे काय, शक्य तेवढा सिलेबस या लास्ट डेजमध्ये कंप्लीट करा. ठीक आहे, हेच मी सुद्धा सांगणार आहे की शक्य तेवढा सिलेबस असेल ना तो जास्तीत जास्त कव्हर करा. दुसरी गोष्ट म्हणजे काय असणार आहे, आता या लास्टच्या डेजमध्ये जेवढ्या असतील ना तेवढ्या मॉक टेस्ट अटेम्प्ट करा. मॉक टेस्ट दिल्यानंतर त्या व्यवस्थित ॲनालाइज करा, कुठे चुका होत आहेत, तुमचे वीक टॉपिक कुठले आहेत, वीक कन्सेप्ट आहेत, त्यांच्यावरती फोकस करा, त्याचे PYQ सॉल्व्ह करा, ॲडिशनल MCQ सॉल्व्ह करा आणि मग पुढची मॉक टेस्ट द्या. तिसरी गोष्ट काय असते, तर या दिवसामध्ये सगळ्यात जास्त गरजेचं आहे तर तुमचं PYQ रिव्हिजन प्लस फिजिक्स नाही, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सवरती फोकस. फिजिक्स थोडं डिफिकल्ट येणार आहे हे मला सुद्धा माहिती आहे, मग अशा सिच्युएशनमध्ये बॅकअप म्हणून तुमचा केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठलाही चॅप्टर या दोन्ही सब्जेक्टचा स्किप करू नका आणि शक्य तेवढे PYQs अगेन अँड अगेन रिवाईज करा. आणि चौथी गोष्ट आहे बाळांनो, ती म्हणजे काय, रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढा सिलेबस कव्हर केला ना त्याचं अगेन अँड अगेन रिव्हिजन करा, तेच खूप गरजेचं आहे. केमिस्ट्रीसाठी तरी रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे. या 4च गोष्टी आहेत ज्या सगळे युट्यूबर्स तुम्हाला सांगत असतात. आपण काय करतो की फक्त आपल्याला लेबल लावलेलं असतं 99 पर्सेंटाईल, ते बघून अपेक्षा करत होतो. आता उदाहरणार्थ तर मला सुद्धा ज्यावेळी तुम्ही सुद्धा माझा व्हिडिओ बघतात ना, अराउंड विचार करा, मला 1 ते 2,000 व्ह्यूज जरी एका व्हिडिओला येत असेल ना, तर त्या 1 किंवा 2,000 व्ह्यूजपैकी ॲटलिस्ट 100 किंवा 200 मुलं जरी असतात ना, ती खरंच सिरियसली माझा व्हिडिओ बघत असतात. मग माझी सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी जास्त असते की मी व्हिडिओमध्ये जे सांगतोय ते तुमच्या बेनिफिशियल किंवा तुम्हाला माझ्याकडून शक्य तेवढा चांगला कंटेंट कसा जाईल ते खूप गरजेचं असतं. कारण का ती जी 100 किंवा 200 मुलं जी सिरियसली माझा व्हिडिओ बघतात ती नक्कीच या अपेक्षेनं बघत असतात की संदीप मिल्के आज काहीतरी वेगळं सांगेल ज्याचा आपल्याला फायदा होईल. त्यामुळे बाळांनो, सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की 15 दिवसामध्ये उगाचच कुठल्याही कंटेंटवरती वेळ वाया घालू नका. सगळ्यात इम्पॉर्टंट लास्ट 15 दिवसामध्ये आहे सेल्फ स्टडी. पुढच्या 15 दिवसामध्ये तुम्हाला 4च गोष्टी आहेत. शक्य तेवढ्या मॉक टेस्ट द्या, 3 तासामध्ये मॉक टेस्ट अटेम्प्ट करायची, मॉक टेस्ट ॲनालिसिस करायची, चुका कुठे होत आहेत ती व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायचं, स्कोर कसा इम्प्रूव्ह होईल याच्यावरती फोकस करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे काय, जे काही इनकम्प्लीट चॅप्टर्स आता राहिलेत फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सचे ते लवकरात लवकर कव्हर करा. जास्त वेळ घालवू नका उगाच जास्त MCQ सॉल्व्ह करण्यात. लास्ट 2 इयर्सचे PYQs त्याचे सॉल्व्ह करा, इनफ आहे. तिसरी गोष्ट म्हणजे काय, तर या लास्ट डेजमध्ये शक्य तेवढं रिव्हिजन करत जा. कारण का,
मॉक टेस्टमध्ये कुठले क्वेश्चन्स चुकलेत, कुठले अटेम्प्ट केलेत, PYQs कसे आपण सॉल्व्ह केले, ते आत्तापर्यंत जेवढं काही केले तेवढं शक्य असेल तेवढं रिव्हिजन करत जा. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, पॉझिटिव्ह अप्रोच. शेवटच्या या 15 दिवसांमध्येच मोस्ट ऑफ दी मुलं आहेत ना डिस्ट्रॅक्टेड होतात, डिमोटिवेट होतात. का? कारण का आपल्या डोक्यात हेच चालू असतं की पेपर टफ येणार आहे, पेपर टफ येणार आहे. काही टफ वगैरे येणार नाही आहे, दरवर्षीसारखीच डिफिकल्टी लेवल आहे. आणि जरी पेपर टफ आला तरी तुमच्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट काय, तर कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटाईल मिळणार आहे. आणि नक्कीच मिळतं सुद्धा, याच्यात काही वेगळं वगैरे काही नाही आहे. आता तुम्हाला गेल्या वर्षी सांगू का, लिटरली 94 किंवा 93 मार्क्सवरती 95 पर्सेंटाईल मिळाले. म्हणजे तुम्ही विचार करा, एवढं कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटाईल मिळाले. मात्र काही क्रिटिकल केसेस आहेत ना, आहेत. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुमचा स्कोर जो आहे ना ॲक्च्युअल CET एक्झामचा, तो कधीही 70 किंवा 75च्या बिलो तेवढा येऊ देऊ नका. कारण का जर स्कोर 75च्या बिलो असेल ना, खूप डिफिकल्ट आहे. ते पर्सेंटेज किती येईल सांगताच येत नाही. म्हणजे एक एकदा काय होतं, 70 मार्क्सवरती विद्यार्थ्यांना 84 पर्सेंटाईल पण मिळतं आणि 70 मार्क्सवरती कधी कधी ना 56 पर्सेंटाईल सुद्धा मिळालेलं आहे. ठीक आहे, ही यावरून सांगतो, गेल्या वर्षीचा अनुभव आहे माझ्याकडे. मी विद्यार्थ्यांची जे रिस्पॉन्स घेतले, जवळजवळ 1,500 विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स आले होते. त्यांचे मार्क्स आणि पर्सेंटाईल मी कंपॅरिझन केले होते. अजूनसुद्धा ती माझ्याकडे एक्सेल शीट आहे. ठीक आहे, त्यामुळे सांगतोय की स्कोर जो आहे ना, तो बऱ्यापैकी 100च्या अराउंड तरी तुमचा मेंटेन करायचा प्रयत्न करा. 90 to 100च्या दरम्यान जरी आला ना, ठीकठाक कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतं. आणि ॲडमिशन बाळवून सगळ्यांना मिळणार आहे. फक्त एक सांगतो, या 15 दिवसांमध्ये ना एक चांगली संधी आहे. तुमच्या पेरेंट्सनी तुमच्यावरती 11वी 12वी 2 वर्षे हे कोचिंगचा खर्च, त्यानंतर ॲडिशनल तुम्हाला बाहेर वगैरे सगळं या गोष्टीचा खूप खर्च ऑलरेडी झालेला आहे. आता इंजिनिअरिंगची फीस जर बघाल तर प्रत्येक विद्यार्थी नाही म्हटली 60-70 हजार रुपये बॉईजसाठी फीज असते, मुलींसाठी ती माफ आहे. परंतु हा इतका खर्च आपल्या पेरेंट्सवरती येणार आहे. मग त्यासाठी बाळांनो एक चांगलं कॉलेज सिक्युअर करायचा प्रयत्न करा. उगाचच महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून आपल्याला फक्त मोठ्या शहरामध्ये यायचं आहे यासाठी कुठल्याही Tier 3च्या ज्या कॉलेजेसमध्ये सुविधा नाहीत अशा कॉलेजमध्ये येऊन काही अर्थ नाही. ज्यावेळी इतक्या लांबून पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी येत आहे, त्याच्यावेळी चांगलं कॉलेज आपल्या हातात असणं गरजेचं आहे बाळांनो. यासाठी बाळांनो शेवटचे 15 दिवस आहेत, व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे, आणि सगळं घाबरून जाऊ नका, सगळ्यांना चांगलं पर्सेंटाईल मिळणारच आहे. ठीक आहे, फक्त व्यवस्थित डिस्ट्रॅक्टेड न होता अभ्यास स्टार्ट करा. अभ्यासामध्ये काय मॉक टेस्ट करायचे आहेत, सिलेबस इनकम्प्लीट आहे तो व्यवस्थित कव्हर करायचा आहे, जे काही रिव्हिजन आहे तेवढंच करायचं आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा जनरल जो व्हिडिओ होता ना तो समजला असेल. कुठलाही स्ट्रॅटेजी व्हिडिओज नाही, फक्त तुमच्याशी जे काही डाऊट्स वगैरे असतात मुलांचेच ओव्हरथिंकिंगचे तेच शेअर करायचे होते. शेवटची एक गोष्ट, ज्या मुलांना मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम जो आमचा स्टार्ट आहे त्याच्यामध्ये एनरोल करायचं आहे ना, नक्की एनरोल करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे. एकतर या 15 दिवसांमध्ये तुमचा जो स्कोर आहे त्या स्कोरवर तुम्हाला पर्सनली गाईड केलं जातं. तुम्हाला 20 फुल सिलेबस ॲज पर MHT CET 2025 सगळ्या टेस्ट मिळतात, इन्स्टंटली रिझल्ट, सगळी सोल्युशन्स वगैरे मिळाले जातात आणि प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनली आम्ही गाईड केलं जातो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ठीक आहे, ज्या मुलांना मेगा मॉक टेस्ट सिरीज आणि मेंटरशिपमध्ये एनरोल करायचं आहे ना, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲपची लिंक देतोय. ठीक आहे, सो व्यवस्थित तुम्ही आता अभ्यास करा. आणि काहीही तुमचे डाऊट्स वगैरे असेल ना तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवत जा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.